दुसऱ्याचीच वस्तू जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये आपली म्हणतो त्यावेळी काय वेळ टेन्शन आहे. एक उदाहरण दिलं जातं बघा. एक मनुष्य होता ट्रेननं जायला निघालेला आणि जाताना त्याला बाजूला कोणीतरी एक मनुष्य दिसला, बसलेला होता. त्याच्याजवळ बॅग होती. आता ती बॅग होती, त्यानं बघितली. स्टेशन आल्यानंतर तो माणूस उतरला पण बॅग राहिली. आता त्याला वाटलं ह्या बॅगेमध्ये सोनं दागिनं काय असेल तर आपल्याला मिळेल काय, आता त्याला सांगायची गरज आहे. स्वतःकडेच म्हटला. त्याच्या बाजूला तिसरा एक बसला होता. तो म्हटला नाही नाही ही माझी आहे. त्याला पण अपेक्षा झाली आतमध्ये काहीतरी दागिनं आहेत, सोनं आहेत, काहीतरी असेल म्हटले, काहीतरी दागिनं असेल, सोनं असेल. ह्या दोघात वाद चालला. बॅग कोणाची? हा म्हणतोय बॅग माझी, तो म्हणतोय बॅग माझी. एवढा वाद झाला की आता पोलीस आले. पोलीस म्हणले काय झालं? नाही म्हणले ही बॅग माझी आहे आणि ह्यो म्हणतोय माझी आहे. तो म्हणला ही बॅग माझी आहे आणि ह्यो म्हणतो माझी आहे. आता दोघांना वाद नको म्हटले. या बॅग मध्ये काय आहे नेमकं सांगा. त्यानं कल्पनेप्रमाणे एक जणानं काय सांगितलं, दुसऱ्यानं पण आपल्या कल्पनेप्रमाणे काहीतरी सांगितलं. वास्तविक बॅग मध्ये काय होतं म्हणाल तर चोरीचा माल होता आणि ते शोधायलाच पोलीस आले होते. आता हा चोरीचा माल सापडला. कुलूप उघडून बघितल्यावर म्हटले कोणाचं खरं आहे बघूया. उघडून बघितलं तर चोरीचा माल सापडला. आता ही बॅग कोणाची सांगा, नाही का? कोणाची बॅग आहे? म्हटले हे आम्ही हे सोनं सगळं शोधत होतो. कोण चोर आहे? तू चोर आहेस का तो चोर आहे? तू चोर आहेस का तो चोर आहे? अर्थ आहे की दुसऱ्याची वस्तू आपली म्हटली तर काय अवस्था होते. तशी आपल्याला आपलं स्वभाव रूपता सत्य आहे, स्वभाव रूपता सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. तरीही जेव्हा आपण कर्तृत्व भोक्तृत्व अहंकारामुळं दुसरीच वस्तू आपण आपली म्हणायला लागलो म्हणजे काय, वास्तविक ते नाहीये पण ते स्वरूप आपण आपलं म्हणायला लागलो तर ते जन्म मरणाच्या दुःखाला कारण होतं. विठ्ठल विठ्ठल.